हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो. 2026मध्ये खूप फिरायचं ठरवलं आहे. तर आज ही आहे 2026ची माझी दुसरी व्हिजिट की जी एकदम फ्री ऑफ चार्ज आहे. माहिती आहे का? कारण शेतकरी म्हणून आम्हाला इन्व्हाइट केलं होतं जैन इरिगेशन जळगाव येथे आणि तिथे आम्ही सगळे जात आहोत जैन इरिगेशनला. ही आहे माझी फॅमिली, आमच्या गावाचे सगळे फ्रेंड सर्कल, सासूबाई, आम्ही सगळे, हा माझा मुलगा, आम्ही सगळे निघालो आहे जैन इरिगेशनला. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जैन इरिगेशनबद्दल खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. जैन इरिगेशन ही खानदेशातील एक मोठी कंपनी आहे की जी कृषी विषयी आपल्याला महत्त्वाच्या अशा मल्टीनॅशनल कृषीविषयी आपल्याला माहिती देते. कृषीविषयी महत्त्वाचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. सूक्ष्म सिंचन, पायपिंग आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात ती कार्यरत आहे. तसेच टिश्यू कल्चर, सौर ऊर्जा हे देखील त्यांचे प्लॅन्स आहेत, त्यांचे वेगवेगळे प्लॉट्स आहेत. या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि मी तुम्हाला लाईव्हसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर आत्ता आम्ही इथे पोहोचलो आहे जैन इरिगेशन, ज्याला जैन हिल्स पण म्हणतात, जळगाव. सुरुवातीला त्यांनी आम्हाला पोहेचा नाश्ता दिला होता. सगळे आनंदात पोहे, एकदम टेस्टी असं पोहे सगळे आनंदात खात आहेत, बघू शकता. सगळ्यांना भूक लागली होती त्यामुळे सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी पोह्याचा नाश्ता केला, चहा घेतला आणि मग आम्ही निघालो. आम्हाला जे दाखवणार होते कृषी महोत्सव जिथे चालू होता त्यानिमित्ताने आम्ही तिकडे गेलो होतो. त्यामुळे आम्हाला ते सगळं त्यांचे जे प्लॅन्स आहेत, प्लॉट्स आहेत, ते आम्ही सगळे तिथे बघणार होतो. सुरुवातीला त्यांनी आम्हाला तिथलं कार्ड दिलं, एंट्री कार्ड. त्या कार्डसोबत छान असे खादीचे रुमाल आम्हाला दिले सगळ्यांना. सगळे खूप खुश होते कारण तिथलं नेचर खरंच खूप सुंदर होतं, खूप छान वाटत होतं. हा बघा माझा मुलगा रुमाल घेऊन खुश होतोय. हे आमचे सगळे फ्रेंड्स सर्कल, सासूबाई, माझ्या सासूबाई वयाने माझ्या इतक्याच आहेत. म्हणजे मी सगळ्यात मोठी सून आहे त्यामुळे त्यांना सासू म्हणायला देखील मला योग्य नाही वाटत. त्या आमच्या फ्रेंडसारख्याच आहेत. त्यानंतर सेकंड आम्ही गेलो, तिथला त्यांचा जे फ्लावरचा प्लॉट होता, खूप मोठे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स इथे होते. बघा माझा ड्रेससुद्धा मॅचिंग झाला आहे त्या फ्लावरला. आम्ही खूप एन्जॉय करतो आहे ते फ्लावर्स पाहून. छान छान असे व्हिडिओ आम्ही तिथे बनवले, काढले. रील्स बनवण्यासाठी मस्त, मला रील्सचे फार आवड आहे त्यामुळे मी रील्ससाठी नवनवीन असे व्हिडिओ, आणि महत्त्वाचं म्हणजे माझा मुलगा खूप छान व्हिडिओ काढतो. सुरुवातीला मी त्याला फार रागवायची, ब्लर व्हायचे त्याचे व्हिडिओ, पण आता तो खूप व्हिडिओ काढण्यासाठी एकदम एक्सपर्ट झाला आहे. त्याला खूप छान व्हिडिओ काढता येतात आणि तो काढतो देखील. हे बघा सुंदर असे फोटोज, व्हिडिओ हे सगळे त्याने क्लिक केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. हे बघा, हे झेंडूची फुलं बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं नेचर होतं, खूप सुंदर असा प्लॉट होता. सगळ्या प्रकारची फ्लावर्स होती इथे. म्हणजे भरपूर वेळा मला इकडे फिरायला लागला, मग इकडून निघू असं वाटत नव्हतं. समोरच बघा, ही बघू शकता तुम्ही. आता त्याने कॅमेरा घेतला, त्याला खूप आवड आहे. मला पण बघायचं आहे म्हणे, दाखवायचं आहे असं तो म्हणत होता, म्हणून त्याने माझ्या हातून कॅमेरा घेतला आणि सगळा प्लॉट तुम्हाला तो छानपैकी दाखवतोय. ही आहे भंवरलाल जैन यांची समाधी. बघू शकता इथे अखंड ज्योत ही चालू राहते. ही आहे त्यांची समाधी भंवरलाल जैन यांची, बघू शकता तुम्ही. तिकडचे सिक्युरिटी आम्हाला परत परत सांगत होते की फोटो क्लिक नका करू, इथून जा, पण आम्हाला तिकडून निघूच वाटत नव्हतं. आम्ही भरपूर असे फोटो तिकडे क्लिक केले, व्हिडिओ काढले.
लहान मुलं सारखे सारखे फुलांना हात लावत होती, पण त्यांना आम्ही रोखत होतो, हात नका लावू म्हणून. बघा, आता हा कॅमेरा थोडा उलटा होऊन गेला आमच्याकडून, पडला ॲक्च्युली तो माझ्याकडून. बघा नेचर किती सुंदर वाटतंय. खूप पैसे पेड करून सुद्धा आपल्याला असे फ्लावर्स, असा प्लॉट आपल्याला बघता येणार नाही. आम्हाला जो की फ्री ऑफ चार्ज आम्ही बघत होतो, त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटत होता तिकडे फिरायला. खूप मोठा असा परिसर आहे जैन हिल्सचा. त्यात त्यांनी हे सगळे वेगवेगळे प्लॉट्स तिकडे बनवले आहेत. नंतर हा एक स्पॉट होता, मी जगाचा पोशिंदा म्हणून. त्यात आम्ही छान असे फोटो क्लिक केले. त्यानंतर हे वेगवेगळे तिथले त्यांचे उपकरण होते शेतीविषयकचे, त्यांचं हे प्रदर्शन होतं, बघू शकता तुम्ही. त्यांचे ट्रॅक्टर वगैरे सगळे तिकडे त्यांनी प्रदर्शनात लावले होते. आम्ही फिरून खूप जास्त थकलो होतो, म्हणून हिने बसून घेतलं. बघा इथे ही माझी जाऊ आहे, बघू शकता किती सुंदर असे ग्रीनरी इथे दिसत आहे तुम्हाला. हे आमचे पाटील. हे बघा माझ्या सासूबाई, यांना सुद्धा ट्रॅक्टरवर बसायची हौस आली. तिकडे बघा कसे ट्रॅक्टरवर बसून पोज देत आहे ट्रॅक्टर चालवण्याची. सगळ्यांनी मन म्हणजे एकदम एन्जॉय करून घेतला तिकडे सगळं. त्यानंतर गेलो आम्ही, बघा ही काय माहिती आहे का तुम्हाला, हळद. त्यानंतर आम्ही हळदीचा प्लॉट पाहिला. हे बघू शकता तुम्ही, हे आहे सगळे हळदीचे प्लांट्स. ही बघा हळद अशी जमिनीत असते, अद्रक, जी की बिलकुल अद्रक सारखी दिसते. हळदीचं लोणचं मला खूप आवडतं. असं वाटत होतं की त्यांच्याकडून हळद मागून घ्यावी लोणचं करण्यासाठी. त्यानंतर आम्ही बघितलं हे केळीची बाग. केळीला स्पॉट पडू नये, खराब होऊ नये म्हणून त्यांनी असं पॉलिथिन तिकडे पॅक केलेल्या होत्या, बघू शकता तुम्ही. वेळोवेळी ते आम्हाला तिथल्या त्यांच्या ह्यांची माहिती देखील आम्हाला सांगत होते, पण आमच्यासोबत लहान मुलं होते, त्यामुळे आम्ही फक्त बघण्यासाठी फिरत होतो. हे बघा इतकं छान असं वाटत होतं आम्हाला. खूप मोठा असा केळीचा मळा होता. त्यानंतर आम्ही गेलो पपईच्या प्लॉटमध्ये. हे बघा हा आहे पपईचा प्लॉट, पूर्ण पपई. मुलं पपई करतील, त्यामुळे आम्ही पटकन तिकडे काही फिरलो नाही, फक्त व्हिडिओ काढून निघालो. कारण माझ्या मुलीला पपई खूप आवडते आणि ती कंट्रोल झाली नसती, म्हणून आम्ही तिकडून निघालो. हे असे पोज देता, यांना असं वाटतंय की मी त्यांचे फोटो क्लिक करते, पण ॲक्च्युली मी व्हिडिओ करत होती. हे दोघं फ्रेंड्स. ही बघा माझी डॉल कशी पोज देते, छान असा मागे कार्टून आहे ना त्याच्यासारखी ती पोज देते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्लॉट आणि त्यांचा प्लॅन आम्ही पाहिला, की जो आहे टिश्यू कल्चरचा. पूर्ण खूप भव्य असं टिश्यू कल्चरचं त्यांचं हे प्लॅन्ट्स होते, जे की आम्ही पाहिले. वेगवेगळ्या प्रकारचे रोप होते. त्या प्रत्येक रोपाची माहिती मी तुम्हाला नाही सांगू शकत. म्हणजे जरी मी शेतकऱ्याची बायको असली, मुलगी असली, तरी मला शेतीबद्दल एवढं ज्ञान नाही आहे की जे की खरंच माहिती पाहिजे, जी मला हळूहळू आता घ्यायची आहे. हे बघू शकता तुम्ही, टिश्यू कल्चर फ्युचर फार्मिंग म्हणून हे त्यांचा हा प्लॅन होता, प्लॉट होता, की जो आम्ही बघितला. हे बघा हे आहे काळी मिरीचं रोप.
जी आपण मसाल्यामध्ये वापरतो ती काळी मिरी, अशी ही उगवते. त्यानंतर खूप आहेत असे, पण मी तुम्हाला त्यांचं काही म्हणजे नाव सांगू शकत नाही ॲक्च्युली. त्यानंतर हे छोटे छोटे टिश्यू कल्चर आहेत, कसे त्यांना वाढवले जाते छोट्यापासून मोठ्यापर्यंत, हे सगळं त्यांनी इकडे प्रदर्शनासाठी ठेवलेलं होतं, की जे आम्ही पाहिलं, एन्जॉय केला, माहिती घेतली वेगवेगळ्या प्रकारचे. खूप मोठा असा परिसर आहे हा जैन हिल्सचा. आम्ही फिरून फिरून खूप दमलो होतो. हे बघा, कांद्याचा पण त्यांचा प्लॉट असतो, पोटॅटोज असतात. मला सुरुवातीला जेव्हा माझ्या मिस्टरांनी सांगितलं की पोटॅटोज, मला तेव्हा खरं वाटलं नाही की पोटॅटोजची पण त्यांची फार्मिंग आहे विदाऊट सॉईल असं. पण खरंच इथं पोटॅटोसुद्धा ॲज अ फ्युचर प्लॅनिंग म्हणून, फार्मिंग म्हणून त्यांनी पोटॅटोजचं सुद्धा इथं प्रदर्शन मांडलं होतं. हे बघा, हे पोटॅटोजचे आहेत सगळे, म्हणजे विदाऊट सॉईल आहे ते, कसे पोटॅटो त्यांनी इथे उगवले आहेत. नॅचरल सिस्टीम प्रोडक्शन आहे ॲज अ फ्युचर. नमस्कार शेतकरी बंधू, व्हिडिओ नाही काढला, आमचं जेवण पण आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्या. ताटाचा व्हिडिओ मी गोष्ट तुम्हाला टाकू. नमस्कार शेतकरी बंधू, पुरी, जेवढं लागेल तेवढं घ्या. मुगाच्या डाळीचा गोष्ट शिरा, टाकू खूप नका. टेस्टी असं जेवण होतं. जेवण शेतकऱ्यांसाठी झाल्यानंतर त्यांनी आयोजित केलेला हा महोत्सव बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे. कोणीही गोष्ट टाकू आणि नका. मस्त जेवण सगळ्यांनी खाल्लं. मुगाचे वडे होते, नमस्कार शेतकरी बंधू, खूप छान होती. आपल्याला जेवढं लागेल मस्त तेवढं असं घ्या. गोष्ट जेवण टाकू होतं. नका. एवढा सारा परिसर, आम्ही खूप थकलो होतो, जेवण त्यामुळे झाल्यानंतर पटापट आम्ही, आपापली प्लेट इतकी डस्टमध्ये भूक टाका. लागली होती, कोणीही गोष्ट टाकू जेवलो. नका. आणि जेवण खूप टेस्टी असल्यामुळे मस्त जेवण एन्जॉय केलं. आणि हे शेवटचं मी तुम्हाला एक क्लिक दाखवते बघा, किती सुंदर असं नेचर आणि किती सुंदर असा तो प्लॉट होता जैन इरिगेशनचा. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, टेक केअर, थँक्यू.